आता मॅडमने मला खास गिफ्ट देण्यासाठी सरप्राईज त्यांनी प्लॅन केलं होतं आणि त्या डायरेक्टली आपल्या घरी आलेल्या आहेत खास गिफ्ट देण्यासाठी. ॲक्च्युली त्यांना विश्वास नव्हता की 10 दिवसांमध्ये गाडी जमेल की नाही, पण मी स्टेप बाय स्टेप त्यांना ज्या काही ट्रिक्स सांगितल्या त्या त्यांनी फॉलो केल्या आणि 5 ते 6 दिवसांमध्ये त्यांना गाडी जमलेली आहे आणि मी माझं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यामुळे मॅडमने ठरवलं होतं की मला जर 10 दिवसांमध्ये गाडी आली तर मी तुला गिफ्ट देणार म्हणून. तर आज स्पेशली खास घरी आलेले आहेत त्या गिफ्ट देण्यासाठी. खरं तर मॅडम ह्या गोष्टीची काही गरज नव्हती, तुमची आपुलकी आशीर्वाद माझ्यासोबत असतील तरी बास असणार नाही. मला हौस होती, मला मी द्यायची माझ्या मनात होतं, मी देणार. थँक्यू सो मच. तुमच्या आशीर्वादाचे राहू दे सोबत. तर मैत्रिणींनो, आता आपण कुसुम मॅडम यांना काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेऊया. तर मॅडम तुम्हाला कसं वाटतंय गाडी शिकल्यामुळे? मला आता खूप म्हणजे मला खूप माझा अभिमान वाटतं की मी गाडी, मला वाटत होतं मी गाडी शिकन की नाही शिकन, पण आरती मॅडमने मला गाडी 10 दिवसात शिकवली. आता मी डिमार्टला जाऊ शकते, मानाजी नगरला जाते, इकडे धारीपर्यंत फिरून येते, हवेला जाते आणि डबल सीट पण माझ्या मिस्टरांना मी घेऊन जाते. आता हायवेला सुद्धा तुम्ही गाडी छान प्रकारे चालवू शकता ना मॅडम? मी छानपैकी गाडी डबल सीट चालू शकते आणि मी आरती मॅडमला आज खास भेटण्यासाठी आले की स्कूटी घेऊन मी कशी चालवते बघा. मी खुश, म्हणजे त्यांना एक गिफ्ट एवढा आनंद झाला की त्यांना त्या स्वतः गाडी कशी चालवते हे दाखवण्यासाठी आज माझ्याकडे आलेले आहेत. तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा. जिकडे जायचं तिकडे तुम्ही जाऊ शकता, फिरू शकता, तुमची महत्त्वाची कामे तुम्ही करू शकता. कुठे पण फिरून येते मी दिवसा, म्हणजे माझे कामं झाले का खास मला एवढी खुशी वाटते की गाडी चालवायला की मला ऊन पण नाही असं वाटत की मी किती पण चालव असं वाटतं. आणि मॅडम असं वाटलं का तुम्हाला की 10 दिवसांमध्ये जमेल का, असं वाटलं होतं गाडी? ना, मला असं वाटत होतं की मी मॅडमला बोलत होते की मॅडम माझा परत क्लास घ्या तुम्ही, मी एवढं मला दिवसात शिकन की नाही शिकन. त्या म्हणायच्या की मला 10 दिवसांमध्ये गाडी जमणारच नाही, तुम्ही माझे एक्स्ट्रा नंतरचे क्लास तुम्ही घ्यायचे आहेत मला जर 10 दिवसांमध्ये नाही आली तर. मी त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स ग्रो केला, बिल्ड केला आतमधून त्यांना, आणि त्या 10 दिवसांमध्ये परफेक्ट ट्रेन झाल्या आणि स्वतः आता आज हायवेवरती जाऊन डीमार्टला जाऊन खास माझ्याकडे भेटण्यासाठी आलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या आपल्या कुसुम मॅडम आहेत. ॲक्च्युली मी ह्यांना स्कूटीवरती ट्रेनिंग दिलं होतं, कारण स्कूटी ही वजनाला खूप हलकी असते आणि बॅलन्स करायलाही सोपी असते. तर आपली स्कूटी जी आहे ती पाठीमागे लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मॅडमने त्यांची स्वतःची ॲक्टिवा घेऊन आलेले आहेत खास दाखवण्यासाठी की मी आज ॲक्टिवासुद्धा चालवू शकते म्हणून. स्टेप बाय स्टेप मी जसं त्यांना स्कूटीवरती शिकवलं होतं तसंच ते आता तुम्हाला ॲक्टिवावरती करून दाखवणार आहेत. तर मैत्रिणींनो, पाठीमागे आपली स्कूटी पेप गाडी आहे, त्या गाडीवरती मी त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. ॲक्च्युली ती वजनाला खूप हलकी असते आणि बॅलन्स करायलाही सोपी जाते. तर आता त्या ॲक्टिवा तुम्हाला चालवून दाखवणार आहेत, खास त्या दाखवण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट झालेलं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, किती छान असं कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये क्रिएट झालेला आहे मैत्रिणींनो, फक्त 10 दिवसांमध्ये. ॲक्च्युली त्यांना विश्वास नव्हता की 10 दिवसांमध्ये कसं काय पॉसिबल आहे, कसं काय मी गाडी शिकू शकेन, कारण त्या एकदा गाडीवरून पडल्या होत्या, त्यामुळे त्यांचा टोटल कॉन्फिडन्स लूज झाला होता. तर त्या म्हटल्या जर मला 10 दिवसांमध्ये गाडी आली तर मी नक्कीच तुला भेटण्यासाठी सरप्राईज गिफ्ट घेऊन येईन म्हणून. तर खास आज त्या गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडे आलेल्या होत्या. तर चला म्हटलं आता एक व्हिडिओ बनवूया आणि आपल्या खास मैत्रिणींचा कॉन्फिडन्स आपण ग्रो करूयात. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, खूप छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे त्यांना. आता एनी टाईम त्या हायवेवरून सुद्धा जाऊ शकतात, येऊ शकतात, टर्न वगैरे छान प्रकारे घेऊ शकतात, पाहू शकता तुम्ही. मी मागे सुद्धा आपल्या चॅनलवरती त्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता. ॲक्च्युली स्कूटीवरती त्यांनी प्रॅक्टिस केली होती तेव्हा. खूप छान टर्न घेतलेला आहे, कमी जागेमध्ये सुद्धा वळवायला शिकलेले आहेत मॅडम. खूप छान कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्यांचा आनंद बघून मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे की अरे वा, आपण केलेल्या चांगल्या कामाची आपल्याला पावती मिळाली. तर मैत्रिणींचा कॉन्फिडन्स ग्रो करणं हे मलाही खूप आवडतं. त्यांचा आनंद पाहून मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे की बाबा आपण एक चांगलं काहीतरी काम केलेलं आहे, आपल्यामुळे कोणीतरी चांगल्या प्रकारे गाडी चालवत आहे. जेणेकरून त्यांना विश्वास नव्हता की अरे मी 10 दिवसांमध्ये कशी काय गाडी चालवू शकेन म्हणून. तर म्हणजे त्यांना असं वाटत नव्हतं की 10 दिवसांमध्ये मी गाडी चालवू शकेन की नाही.
तर खूप छान असा टर्न वगैरे घेत आहेत. हायवेवरती वेगावरती सुद्धा त्यांचं छान प्रकारे नियंत्रण आलेलं आहे मैत्रिणींनो. इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते मैत्रिणींनो. एकदा काय झालं होतं, कुसुम मॅडम गाडी चालवत असताना थोड्याशा पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती होती की नाही, मी गाडी नाही चालवू शकणार म्हणून. त्यांनी कॉन्फिडन्स टोटल सोडून दिला होता की नाही, मी चालवू शकणार म्हणून गाडी. तर त्या मला म्हटल्या की नाही, तू मला जर 10 दिवसांमध्ये गाडी नाही आली तर तू मला डबल माझा कोर्स घ्यायचा आहेस म्हणून. तर मी त्यांना 10 दिवसांमध्ये ज्या काही माझ्या स्टेप बाय स्टेप ट्रिक्स आहेत त्या त्यांना सांगितल्या, त्या त्यांनी फॉलो केल्या. तर आज त्या आरामामध्ये हायवेला जाऊन येतात, डीमार्टला जाऊन येतात, स्वतः शॉपिंग करायला जातात. तर त्यांची टोटल भीती आज गेलेली आहे मैत्रिणींनो. तर त्यांचा आनंद पाहून मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे की अरे वा, आपण केलेल्या एक चांगल्या कामाची पावती आज आपल्याला मिळालेली आहे. कारण त्या भेटण्यासाठी आलेल्या आहेत, ते खास माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेल्या आहेत. खरं तर त्या गोष्टीची काही आवश्यकता नाही आहे. त्यांची आपुलकी आणि आशीर्वाद जरी सोबत माझ्या असतील तर ते खूप झालं माझ्यासाठी. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा तुमची आपुलकी अशीच माझ्यासोबत कायम राहू द्यात. जर तुम्हाला स्कूटी शिकायची असेल तर आपल्या शिवसृष्टी या चॅनलवरती अवश्य एकदा भेट द्या. चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद.